नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आपण पाहिलं असेल की आपण कोणत्या ठिकाणी उभा आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शॉपिंग सेंटरच्या समोर उभा आहेत. आपण जर पाहिलं असेल तर हे शॉपिंग सेंटर अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे नगरपालिकेच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहे. या शॉपिंग सेंटरच्या पाठीमागच्या बाजूला भाजी मंडई आहे आणि आपण जर पाहिलं असेल ते मध्यवर्ती ठिकाण आहे, बार्शीचं मध्यवर्ती ठिकाण आहे. परंतु शॉपिंग सेंटरची काय अवस्था आहे हे दाखवण्यासाठी, वास्तव दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. आपण प्रत्येक बाबतीचं या ठिकाणी वास्तव दाखवणार आहेत. तर चला तर मग बघूया काय वास्तव आहे ते. आपण शॉपिंग सेंटर मध्ये आलेलो आहोत. आपण जर पाहिलं असेल तर हे शॉपिंग सेंटरचा एंट्री आहे. आपण जस्ट एंट्री केली, परंतु या ठिकाणी आता जस्ट पाऊस झालाय तर हे पाणी साठत आहे. असा पाणी अगदी शोच्या ठिकाणी किंवा समोरच साठत आहे. हा पहिला प्रॉब्लेम आहे. शॉपिंग सेंटरच्या मध्यवर्ती म्हणजेच आपण पाहिलं असेल की या ठिकाणी एक्झॉस्ट म्हणजेच गोल या ठिकाणी केलाय. पलीकडे देखील असा एक गोल आहे. आपण जर पाहिलं असेल तर वरतून पाहूया कशा प्रकारे घाण आहे. आपण आतमध्ये जाऊन देखील दाखवणार आहेत. आपण जर पाहिलं असेल अशा ठिकाणी वरतून घाण टाकली जाते आणि बराच कचरा आहे. आपण खाली जाऊन देखील दाखवणार आहे तो. आंबेडकर शॉपिंग सेंटर. आपण जर याच्याकडे बघून अंदाज लावू शकता की याला कलर कधी केलाय याचा अंदाज तुम्ही लावू शकता. म्हणजे बराच दिवस झालं याला कलर. मला असं वाटतं की बांधल्यापासून एखादा तरी कलर झालाय का नाही या शंकेत मी आहे. परंतु याच्याकडे बघून तुम्ही देखील अंदाज लावू शकता की बरेच दिवस झाले याला कलर दिलेला नाही. आता आपण शॉपिंग सेंटरच्या पूर्व बाजूस आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिलं असेल की भाजी मंडईचा एरिया आहे आणि भाजी मंडई या ठिकाणी शनिवारी भरते आणि पलीकडल्या बाजूला दररोजच्या हिशोबाने भरते. परंतु आपण जर पाहिलं असेल तर पूर्व भागाला आहेत आपण. आणि शॉपिंग सेंटरचा खालचा मजला म्हणजे आपण तळमजला म्हणू शकतो त्याला. तर तळमजला कशा प्रकारचा घाण आहे हे देखील दाखवणार आहेत आपण. आणि हे वास्तव आहे. हे तुम्ही लाईव्ह मध्ये पण बघू शकताय. तर अशा प्रकारची घाण आहे आणि याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. अक्षरशः या ठिकाणी बरेच घाण आहे जे आपण सांगूही शकत नाही आणि बोलूही शकत नाही. अशी घाण आहे आणि पूर्ण शॉपिंग सेंटर मध्ये आहे. आपण जर पाहिलं असेल तर बरीच घाण या ठिकाणी खालच्या तळमजल्यात केली जाते आणि या ठिकाणी बरेच वेगवेगळे कार्यक्रम देखील केले जातात, होतात देखील. आणि पाहिलं असेल की पूर्णपणे या ठिकाणी खालच्या तळमजल्यामध्ये पाणी साठलेलं आहे आणि घाण आहे. हा तळमजला, या तळमजल्याची अतिशय अतिशय वाईट अवस्था आहे. आपण शॉपिंग सेंटरच्या पूर्वेच्याच भागात आहे, परंतु ही भाजी मंडई आणि या ठिकाणीच आहे. आपण जर पाहिलं असेल या ठिकाणी गाळा आहे. तर त्या गाळ्याच्या शटरची काय अवस्था आहे बघा तुम्ही. आणि त्यामधली तर अवस्था न बघण्या एवढी न बघण्यासारखीच आहे. परंतु याची अवस्था काय बघा. म्हणजे हा अक्षरशः शटर पाण्याने कुजलाय. म्हणजे वरतून पाणी पडत होतं. सांगायचं म्हणजे वरती पाणी कशाचं पडतंय तर त्याच्या ठिकाणी इकडे पाहिलं असेल तर या ठिकाणी बाथरूम आहे म्हणजे शौचालय म्हणतो आपण. आणि त्या शौचालयाच्या वरच्या टाक्या आहेत आणि त्या टाक्याचं पाणी त्या ठिकाणी जात आहे आणि तो बाथरूमचा म्हणजे तो शटर कुजलेला आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं असेल तर हेच मी तुम्हाला म्हणलेलं शौचालय. आणि शौचालयापासून त्याचं शौचालयाचे वॉशरूम या ठिकाणी येते आणि त्याला कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी ड्रेनेज काढून दिलेलं नाही आणि ते असंच उघड्यावरती आहे. ह्याचा अतिशय अतिशय बेकार असा दुर्गंध येतोय आणि तरी देखील मी व्हिडिओ बनवत आहे. परंतु नाईलाज आहे माझा, कारण हे कुठंतरी सुरळीत झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. आपण पुरुष शौचालय या ठिकाणी आहोत. आपण जर पाहिलं असेल तर आपण आतलं देखील वास्तव दाखवणार आहे. हे खरंच दाखवणं गरजेचं आहे. इतकी घाण आहे, अक्षरशः मी तोंडाला हात लावलेला आहे, इतकी दुर्गंधी येते. आणि या ठिकाणी कसल्याही परिस्थिती कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी दरवाजा म्हणा किंवा काहीही नाही. आपण जर पाहिलं असेल तर दरवाजे सगळे असे हे म्हणजे अक्षरशः फुटून गेलेले आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या दरवाजाला त्याला हे नाही आहे आणि सगळे घाण आहे आतमध्ये. कधीही याला म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कधीही याला स्वच्छता केलेली नाही असे असे हे या त्या ठिकाणी हे पण नाहीये. म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर हे मी का दाखवतोय म्हणजे हे दाखवण्याचं कारण एवढंच आहे की स्वच्छता ही कसलीच या ठिकाणी बाथरूम मध्ये केली जात नाही. म्हणून हे दाखवण्याचं वास्तव मला वाटलं, म्हणून मी दाखवत आहे. आपण शॉपिंग सेंटरच्या उत्तर बाजूस आहे. तर उत्तर बाजूस आपण पाहिलं असेल या ठिकाणी खरेदी विक्रीचं ऑफिस आहे. पाहिलं असेल तर हा ड्रेनेज कसा काढून दिलाय आणि अगदी समोरासमोर या ठिकाणी पाणी पडत आहे. म्हणजे अगदी शोचा भाग आहे, परंतु अशा प्रकारची दयनीय अवस्था आहे. आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणचे काही गाळे गेलेले आहेत, काही गाळे खालच्या याचे गेलेले नाहीत, काही गाळे गेलेत, काही गेलेले नाहीत. आणि खालच्या बाजूचं वास्तव तर आपण पहिल्यांदा दाखवलंच आहे.
खाली गाळा कसा घ्यायचा आणि कसा चालवायचा हा देखील मोठा प्रश्न असल्यामुळे कदाचित गाळे जात नसतील. जर स्वच्छताच नाही तर गाळे जाणार कसे किंवा व्यवसाय कसा करायचा हा देखील मोठा प्रश्न व्यवसायधारकाच्या समोर असेल, म्हणून कदाचित हे गाळे खालच्या कोणतेही गाळे गेलेले नाहीत. आणि आपण पाहिलं असेल की अशा प्रकारची घाण आणि पाणी देखील आपण पाहिलं असेल की कशा प्रकारे पाणी या ठिकाणी पडतं. तर व्यापाऱ्यांनी कसं यायचं आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी व्यवसाय करायचा हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे. आपण जर पाहिलं असेल कशा प्रकारे पाणी पडतंय, हा खालचा आहे गाळा आणि या ठिकाणी देखील ड्रेनेज असं काढलेलं आहे. आपण जर पाहिलं असेल की शॉपिंग सेंटरला असा एक तरी भाग असा आहे का, बघा कशा प्रकारची घाण या ठिकाणी साठलेली आहे, की ज्या ठिकाणी शॉपिंग सेंटरला आपण चांगलं म्हणू शकतो असं कधीच नाही, कुठलाच भाग नाही. गाळे या ठिकाणचे गाळे बरेच गळतात असं देखील या गाळाधारकाचं म्हणणं आहे. ते देखील प्रॉब्लेम आहे. म्हणजे प्रॉब्लेमची मालिका आहे भरपूर या ठिकाणी. आपण पाहिलं असेल, आपण बरंच दाखवलेलं आहे. आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी म्हणण्यापेक्षा एक कोपऱ्यामध्ये आपण या ठिकाणी उभा आहे, तर या ठिकाणी मोटर असते, जेणेकरून या स्पेसमध्ये म्हणजे खालच्या स्पेसमध्ये जर काही पाणी साठलं किंवा वाटलं की या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त आहे, तर ते पाणी बाहेर काढण्यासाठी मोटर असतात. तर एका कोपऱ्यामध्ये उभा आहेत आपण, अशा चारही कोपऱ्याला मोटर आहेत आणि त्याचं ड्रेनेज देखील काढून दिलंय. परंतु या ठिकाणी तर मोटरच गायब आहे. हेच नाही विशेष म्हणजे, तर म्हणजे बरेच म्हणजे चारही ठिकाणच्या मोटरा गायब आहेत असं या ठिकाणी आल्यावर कळलं. म्हणजे जर उद्या चालून या ठिकाणी खाली साठलं तर पाणी काढायचं कसं हा देखील मोठा प्रश्न आहे. दुर्गंधी जर पाहू शकताय, दुर्गंधी तर आपण दाखवतच आलेलो आहे पहिल्यापासून, हे देखील पाहू शकता तुम्ही कशा प्रकारची दुर्गंधी या ठिकाणी आहे. पाहिलं असेल की कशा प्रकारचं शॉपिंग सेंटर आहे. शॉपिंग सेंटर म्हणजे लोकांच्या सोयीसाठी या ठिकाणी व्यापार वर्ग यावा, व्यापाऱ्यांनी एखादं दुकान टाकावं आणि मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे त्या ठिकाणी सर्वांनी ग्राहकांनी गर्दी करावी आणि त्यांचा या ठिकाणी सोय व्हावी, हा शॉपिंग सेंटरचा हेतू असतो. आपण शॉपिंग सेंटर मगाशी सांगितल्याप्रमाणे अगदी हाकेच्या अंतरावर नगरपालिकेपासून आहे, अगदी मध्यवर्ती ठिकाणी आहे. आपण जर पाहिले असेल तर चारही चारही बाजू आपण दाखवल्या, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारही बाजू दाखवल्या आपण. चारही बाजू वास्तव दाखवला, अक्षरशः बाथरूम दाखवला आपण, त्या ठिकाणचं ड्रेनेज दाखवलं, खालचा तळमजला दाखवला कशा प्रकारे घाण आहे ते तर न सांगण्यासारखीच आहे. आपण पाहिले असेल एकही गाळा खालच्या बाजूला कोणाचा चालू नाही. आपण जर पाहिले असेल तर बरेच गाळे गळतात, हा देखील प्रॉब्लेम आहे. जे खालचं ड्रेनेज असतं ते उपसण्यासाठी पाणी मोटर असते, ती पाणी मोटर गायब आहेत. आणि स्वच्छतेच्या बाबतीत तर तुम्हाला काय सांगायचे, कारण आपण स्वच्छता तर पाहिलीच आहे. मला एकंदरीत यामधून हेच सर्वांच्या समोर आणायचं वास्तव. आपण जर पाहिलं असेल की एखादं शॉपिंग सेंटर असेल तर ते शॉपिंग सेंटर कशा प्रकारे राहायला पाहिजे. नगरपालिका यांच्याकडून काहीतरी मोबदला घेते, त्यांच्याकडून वार्षिक काहीतरी कर घेते, तर ते कर काय करते याला कोणत्याही प्रकारचा कलर नाही. म्हणजे शॉपिंग सेंटर कडे एवढं दुर्लक्ष का, याचा मला सवाल, याचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर पाहिजे. आणि आपण जर पाहिलं असेल तर नागरिक म्हणजे बार्शीकर का शांत आहेत या बाबतीत, हा मला मेनली प्रश्न विचारायचा आहे. आणि या ठिकाणचा व्यापारी वर्ग, काही व्यापारी वर्ग तक्रार करतो, काही व्यापारी वर्ग शांत बसतो, असं का, म्हणजे काय बरेच प्रश्न या ठिकाणी आहेत. अक्षरशः तुम्ही पाहिलं असेल की 8-10 प्रश्न आहेत आणि त्याची मालिका देखील आपण लावली, आता सगळ्यांनी पाहिली असेल. एवढं वास्तव असताना नगरपालिका मुगळून का गप्प आहे आणि सगळ्यात मूळ महत्वाचा की बार्शीकर का गप्प आहेत, हा प्रश्न आहे. याचं उत्तर नक्की मिळायला पाहिजे. आणि जे शॉपिंग सेंटर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं नाव आहे, आणि याचा कुठंतरी अशा प्रकारचा वापर अतिशय वेगळ्या पद्धतीचा होतोय, तर याची सुशोभीकरण करणं गरजेचं आहे आणि याची डागडुजी देखील करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणून हा व्हिडिओ सर्वांसाठी केलाय. बार्शीकरांनी नक्की कमेंट करून सांगा की काय करायला पाहिजे आणि नगरपालिकेला कशा प्रकारे जाग आणली पाहिजे. कॅमेरामॅन समी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.